हॅलो गाईज, माझी दिदी मला आता माझी दिदी आताच मला वसकली, ठीक आहे. की हे काय असलं काय, कशाचे ब्लॉग्स घेतीयस आणि तुला काय अक्कल आहे का, आणि तुला पण बघायला लोक येणार आहेत. बट मी सांगितलं यस, आय एम द क्वीन. माझी इंडस्ट्रीमध्ये एक पेहचान आहे आणि मला बघायला लोक येतात आणि माझं ऐकण्यासाठी लोक तरसतात. ठीक आहे, तुला अजून महत्त्व नाही आहे त्या गोष्टीचं. तर एनिवेज, आम्ही करत होतो आज पोळ्यांचं प्रिपरेशन. तर माझी दिदू लावते कणिक. तर तुम्ही बघू शकता किती छान कणिक लावते माझी दिदू. पण जाऊ दे, तिच्याकडे नका बघू, माझ्याकडेच बघा, कारण की मी सुंदर आहे ना तिच्यापेक्षा. फिल्टर लावून सुंदर आहे. विदाउट फिल्टर पण मी सुंदरच दिसते दिदू. काय तू असं माझ्या बहिणीला बोलतेस काय माहिती, जाऊ दे, बट असू देत. चलो टाटा बाय, लव या. तर मी पुन्हा आली आहे आणि माझी दिदी मला बोलती कणिक लवकर लिहिली. अगं मग तू किती वेळेत केलंस काय? हां, मी एवढी तारीफ केली तुझी लोकांसमोर की तू कणिक लावतीये आणि माझी दिदी खूप छान कणिक लावते अँड ऑल. व्हॉट्स द हेल इज दिस? हां, व्हॉट द हेल इज दिस दॅन? जर कणिक ही मीच लावणार आहे तर मी ब्लॉगमध्ये तुझं नाव का घेतलं आणि तुला का दाखवलं? तुला काय एवढं महत्त्व दिलं? नव्हतं द्यायला पाहिजे ना मग मी तुला महत्त्व. हां, बोल दिदू, हसतेस काय फक्त दिदू, माझी दिदुडी. तर आता मी माझे केस थोडेसे बांधून घेतलेले आहेत, जे फ्लिक्स वगैरे होते ते, कारण की माझी दिदू बोलली की अशा केसांवाल्या पोळ्या काय मला खायच्या नाही आहेत. तर बांधावं लागलं ना, दिदूचं ऐकावं लागलं. परत माझे नेल्स वाढलेले आहेत, तर दिदू त्याचाही विरोध आहे की तू कणिक काही लावू नकोस. आणि मला एका हाताने कणिक लावता येते, बट स्टील दिदू ना मोठी आहे ना, ती ऐकावं लागतं नाही का तिचं. तर मग ऐकते ना.